नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. एकदम सोप्या आणि सुंदर कमी वेळात होणाऱ्या अशा 4 रांगोळ्या घेऊन आलेली आहे मी नेहमीसारख्याच. आणि ह्या रांगोळ्या जेवढ्या काढायला सोप्या आहेत ना मैत्रिणींनो, तेवढ्या दिसायला पण एकदम सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहेत. नक्कीच या रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर काढून बघा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या शेवटी जाता जाता कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स आल्यानंतर खूप छान वाटतं. म्हणजे कमेंट्स आल्यानंतर कळतं की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे आणि रांगोळ्या पण ट्राय करताय. नक्कीच कमेंट्स करा आणि लाईक करा. आणि तुमच्या मैत्रिणींना आपल्या रांगोळ्या जास्तीत जास्त शेअर करा. आणि रोज जर तुम्हाला अशा रांगोळ्या बघायला आवडत असतील किंवा दारासमोर छोट्या कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या काढायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवर रोजसाठीच्या म्हणजे ज्या आपण सकाळी काढतो दारासमोर एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवलेल्या असतात. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन येईल. आणि खरंच जर तुम्हाला रांगोळी आवडत असेल काढण्यासाठी, म्हणजे तुमच्यात जी कला आहे रांगोळीची किंवा तुम्हाला तुमच्या लहानपणापासून ही गोष्ट आवडते रांगोळी काढायला, तर तुम्ही नक्कीच काढायला पाहिजे ती. मी फक्त रांगोळीबद्दलच नाही सांगत मैत्रिणींनो, तुम्हाला जर दुसरी एखादी कला असेल तुमच्यात, जसे की तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे किंवा तुम्हाला चित्रकलेची आवड आहे किंवा तुम्हाला फिरायची आवड आहे, तर नक्कीच ती तुम्ही पूर्ण करायची आपली स्वतःची आवड. कारण आपला हा जन्म आपल्याला एकदाच मिळतो, तर तो आनंदाने जगून घ्यायचा. प्रत्येक क्षण हा आनंदाने जगून घ्यायचा. तुम्हाला दिवसभरातून 10-15 मिनिट भेटतील किंवा आपण सकाळीच रांगोळी काढतो, तर सकाळी तुमच्या सकाळच्या घाई गडबडीचे 10 मिनिट काढायचे आणि दारासमोर छोटीशी का होईना रोज रांगोळी काढायची. म्हणजे तुम्हाला आनंद पण मिळेल, समाधान वाटेल आणि तुमचं जे कला आहे ती पण तुम्ही म्हणजे त्याच्यात काम करत राहाल. असं म्हणजे रोज प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच रोज रांगोळी काढत जा. आणि तुमच्या इथे जर असे छोटे मुलं मुली असतील त्यांनाही रांगोळी शिकवा. कारण की ही जी आपली कला आहे, ही परंपरा आहे, ती आपण पुढे न्यायला पाहिजे असं मला वाटतं आहे. म्हणजे ती नवीन पिढी आहे, नवीन पिढी येणार आहे, त्यांनाही ती कला आपली समजली पाहिजे. त्यांनी ती विसरली नाही पाहिजे. तर तुम्ही त्यांना आत्तापासूनच सवय लावा. मुलगा असो या मुलगी असो, तुम्ही त्यांना नक्कीच रांगोळी शिकवा. आणि तुम्हालाही जर रांगोळी नसेल येत मैत्रिणींनो, तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता. एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवलेल्या असतात. तुम्हाला जर रांगोळी नसेल जमेत, तुम्ही बोटांच्या मदतीने जर समजा रांगोळी नाही जमत तुम्हाला, तर तुम्ही बॉटलच्या मदतीने पण रांगोळी काढू शकतात. एकदम सोप्या पद्धतीने रांगोळी काढता येतात बॉटलच्या मदतीने पण. थोडी प्रॅक्टिस करायची. आधी डॉट काढायचा, टिपके काढायचे छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करा. मी म्हणत नाही तुम्हाला की मोठ्या रांगोळ्यांपासून सुरुवात करा. आणि आजकाल टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे, तर रेडीमेड वगैरे भरपूर रांगोळ्या अवेलेबल आहेत. तुम्ही त्यांचाही वापर करू शकतात. पण तुम्ही स्वतःच्या हाताने पण रांगोळी काढायला ट्राय करा. म्हणजे एक दिवस आपोआप तुम्हाला पण रांगोळी जमेल आणि तुमच्या मुलांना मुलींना पण रांगोळी जमेल. म्हणजे आपली ही कला कधीच संपणार नाही. नक्कीच रांगोळीची प्रॅक्टिस करत जा आणि रांगोळी शिकत जा रोज, थोडी का होईना. काहीच अवघड नाही रांगोळी काढणं, एकदम सोपं काम आहे. फक्त प्रॅक्टिस पाहिजे. आजच्या रांगोळ्यांमध्ये आपण ज्या स्टेन्सिल्स वापरल्या आहेत मैत्रिणींनो, आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता, त्यात मी छोटीशी शॉपिंग केलेली रांगोळीसाठी. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. त्यात मी 5-6 अशा स्टेन्सिल घेतलेल्या आणि तुम्हाला दाखवलेलं पण आहे रांगोळ्या काढून. नक्की बघा. आणि तुम्हालाही जर अशा वस्तू कुठे दिसल्या रांगोळी रिलेटेड तर नक्की घेऊन ठेवत जा. कारण ह्या वस्तू आपल्याला सारखं मिळत नाही, त्या आपल्या सीझननुसारच मिळतात, सणांनुसारच मिळतात. नक्की घेऊन ठेवत जा. आणि आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी आहे. ही ट्रॅडिशनल आपली जुनी रांगोळी, पारंपरिक रांगोळी आहे. पण आपण त्याला थोडा वेगळा लूक दिला आहे, थोडी अजून डिझाईन ॲड केलेली आहे. ज्यांनी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आला आहात त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघता आहात. आणि रांगोळ्या पण ट्राय करा मैत्रिणींनो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा.
आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.